माझ्या संशोधनाचा विषय आहे भारत आणि मॉरिशस यांच्यातील आंतरसांस्कृतिक संबंध, कला आणि संस्कृती यांच्या अनुषंगाने. वास्तविक कालपासून अनेक संशोधकांनी या विषयावर खूप विचारमंथन केलेले आहे. कमीत कमी वेळामध्ये जे मुद्दे आलेले नाहीत ते निष्कर्ष रूपाने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भाषा ही जरी प्रत्येक संस्कृतीचं मूळ असलं तरी त्याच्या पुढे जाऊन देखील विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा समाज, त्या समाजाची असणारी संस्कृती, तिचा अभ्यास करत असताना त्या समाजाचा असणारा एकूण रीतिरिवाज, आहार विहार, सण समारंभ, खेळ, अर्थातच औद्योगिक संस्कृती, आर्थिक संस्कृती, सामाजिक संस्कृती ह्या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि त्या अनुषंगाने मी इथं आज हा विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. या ठिकाणी मॉरिशस मधील संस्कृतीचा इतिहास करताना मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मॉरिशसची संस्कृती म्हणजे एक वेदनेचा इतिहास आहे आणि ती संमिश्र आहे. आणि विविध देशातील लोक इथे राहत असून ते आपापल्या देशातील सण समारंभ, नृत्य, कला, भाषा यांचे संवर्धन आणि जतन करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. आणि भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे. सिंधू संस्कृती, आर्य संस्कृती या सगळ्या कालखंडापासून भारतामध्ये अनेक स्थित्यंतर आलेली आहे. आणि आजच्या घडीला जीत आणि जेते या राष्ट्रांच्या संस्कृतीचे संवर्धन आणि जतन होताना आपल्या देशामध्ये दिसत आहे. आता मॉरिशस देशातील विविध लोक येथे आल्यानंतर देखील आपल्या संस्कृतीचे ज्या पद्धतीने जतन करतायत त्यामध्ये शक्यतो इंडो मॉरिशियन, सिनो मॉरिशियन, ॲफ्रो मॉरिशियन अशी त्यांची एक विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर भारतामध्ये मूळचे जे काही द्रविडियन लोक होते ते लोक आणि नंतर आर्यांचे झालेले आगमन आणि विविध राजवटीतील विविध राज्यकर्ते यांच्या अधिपत्यानुसार त्या संस्कृतीचं जतन झालेलं आपल्याला दिसतं. अर्थात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रावर राष्ट्रकूट, वाकाटक, शक, हुन, कुशाण अशा वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केलेले आहे आणि त्यानुसार देशकाल परिस्थिती परत ही संस्कृती आपल्यास बदललेली दिसते. मॉरिशसमधील खाद्यपदार्थांविषयी बोलायचं तर भारत, चीन, युरोप, आफ्रिका यांच्यातील जे काही विविध पदार्थ आहेत त्या विविध पदार्थांची सरमिसळ या ठिकाणी आपल्यास दिसते. आणि भारतीय आहार पद्धती ही आयुर्वेदावर आधारलेली आहे. कोणता पदार्थ अगदी कधी खायचा आणि कशाबरोबर खायचा हे सुद्धा आपल्याकडे नियम ठरलेले आहेत. समजा आता संध्याकाळच्या वेळी जर आपण दही खात असू तर त्यामुळे सांध्याच्या वेदना वगैरे चालू होतात वगैरे, दही खायचं तर फक्त सकाळीच, असं काही बरंच. आणि मग थंड आणि उष्ण असे पदार्थ आपल्याकडे एकत्रित घेतले जात नाहीत. पण मॉरिशियन आहार पद्धतीमध्ये तो फारसा नियम इथं पाळलेला मला दिसून आलेला नाही. आता पोशाखाच्या पद्धतीमध्ये साधारणतः भारतीय परंपरेमध्ये सणवारानुसार आपापल्या संस्कृतीनुसार इथं पोशाख परिधान केले जातात. शक्यतो पंजाबमध्ये सलवार कुर्ता आहे, गुजरातमध्ये गुजराती पद्धतीची साडी आहे, महाराष्ट्रामध्ये नऊवारी पद्धतीची साडी आहे, पुरुष धोतर किंवा नेहरू शर्ट, कुर्ता पायजमा याशिवाय वेगवेगळे पोशाख शक्यतो कार्यक्रमासाठी परिधान करतात आणि आधुनिक पद्धतीमध्ये शर्ट, पॅन्ट, कोट शूट वगैरे ते धारण करतात. तर मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे अधिकतर स्त्रिया साडी परिधान करताना दिसतात. विशेषतः सेगा नृत्य करताना विशिष्ट शिवणावळीतील स्कर्ट इथं वापरलेले दिसून आलेले आहेत. पुरुष शेरवाणी आणि कुर्ता पायजमा, कोट किंवा धोती कुर्ता वापरताना या ठिकाणी दिसत आहेत. नृत्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॉरिशसमध्ये सेगा नृत्य प्रसिद्ध आहे. वास्तविक या नृत्याचा अत्यंत दर्दभरा इतिहास आहे. आफ्रिकन लोकांना या खंडावर आणल्यानंतर इंग्रजांनी जेव्हा त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ज्या काही वेदना होत्या त्या वेदनांच्या परिहारार्थ सादर केलेलं ते नृत्य म्हणजे सेगा नृत्य आहे. शिवाय भोजपुरी नृत्य, जागरण, गोंधळ, दशावतार, जागरी अशा वेगवेगळ्या नृत्यांच्या इथं कला आपल्यास दिसून येत आहेत. भारतीय नृत्यकलेला मात्र एक प्राचीन असा इतिहास आहे, परंपरा आहे. सप्तसुरांना इथं महत्त्व आहे. अभिजात संगीत, गायन यांना प्राधान्यक्रम आहे आणि विविध राज्याचं विशिष्ट नृत्य आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे, जसं की महाराष्ट्राची लावणी, पंजाबचा भांगडा अशा पद्धतीने. आता इथं कला प्रकारामध्ये निसर्गातील उपलब्ध साधनांचा वापर करून विविध कलाकुसर केली जाते. मॉरिशसमध्ये समृद्ध असा सागर किनारा असून सागरातील शंख, शिंपले, मोती, रेती, दगड, जलचर प्राणी
यांचा सगळ्यांचा वापर करून, तसेच नारळ आणि नारळाच्या झाडापासून असणारे वेगवेगळ्या काही लाकडी वस्तू या सगळ्यांचा वापर करून लाकडी वस्तू, फर्निचर, खेळणी, शोपीस वगैरे झुंबर तयार केलेले दिसून आले. भारतामध्ये नैसर्गिक संसाधनाचा वापर असून विविध कलाकौशल आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये दगड, माती, सागरी संपत्ती, विविध वृक्षांची पाने, फुले, झाडांच्या साली याच्यापासून किंवा प्राण्यांची कातडी, शिंग याच्यापासून सुद्धा काही वस्तू तयार केलेल्या दिसून येतात. सण समारंभामध्ये भारतीय सणांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. याविषयी मी जास्त बोलत नाही. खेळामध्ये मात्र मॉरिशसमध्ये फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या स्पर्धा असतात. याशिवाय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांच्या देखील स्पर्धा आहेत. ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, सायकलिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, कॅरम यासारखे खेळ आहेत. तर भारतामध्ये हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. आणि मग कबड्डी, खो खो, क्रिकेट असे वेगवेगळे खेळ जे आपल्याला ज्ञात आहेत. धार्मिकता याच्यामध्ये भारतातूनच वेगवेगळे ग्रंथ, शिवलीलामृत, गुरुचरित्र वगैरे ग्रंथ या ठिकाणी आणलेले आहेत. धर्म परंपरेनुसार मंदिरातून पूजा अर्चा, पाठ पठण वगैरे या ठिकाणी होताना आपणास दिसत आहे. शिक्षणामध्ये मात्र मॉरिशसमध्ये सर्व भाषांचे संमिश्र रूप आपणास दिसते आणि तिथे शक्यतो क्रियोल भाषेचा वापर केला जातो. स्वावलंबन यावर आधारित मॉरिशसमधील शिक्षण आहे. सारांश रूपाने दोनच मध्ये की कला आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन होत असताना दोन्ही देशांमध्ये बऱ्याच अंशी साम्य आहे आणि कमीत कमी भेद आहेत. ही एक गोष्ट मला या विषयाच्या अनुषंगाने जाणवली. माननीय संयोजकांनी मला या ठिकाणी विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.